सोलापूरमध्ये खासदार प्रणिती शिंदेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। सोलापुरातील चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची मोठी गर्दी जमली होती। बाबासाहेबांच्या संविधानाची देशाला आज नितांत गरज आहे, स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आहे असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं। सगळ्यांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते। हा दिवस खूप महत्त्वाचा आपल्या सगळ्यांसाठी आणि बाबासाहेबांचे विचार ते आपल्या आयुष्यात हे जन्मालापासून ते शेवटपर्यंत असायला पाहिजे। ते केवळ जयंतीपुरती नाही, हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला। नांदेडमध्ये आज सकाळी फुले शाहू आंबेडकर ट्रस्टच्या वतीनं भीमजयंती निमित्तानं पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीमध्ये आदिवासी नृत्य आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या लेझिम नृत्यानं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं। त्यासोबतच मिरवणुकीमध्ये बैलगाडी, उंट आणि घोड्याचा देखील समावेश करण्यात आला होता। या निवडणुकीमध्ये भाजप नेते अशोक चव्हाण उपस्थित होते। शाहू फुले आंबेडकर ट्रस्टचं मनपूर्वक अभिनंदन करतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आज मोठी शोभायात्रा नांदेड शहरामध्ये निघत आहे आणि या शोभायात्रेचं एक वैशिष्ट्य आहे की डीजे मुक्त आणि फक्त एकच पर्टिक्युलर समाज नाही तर सर्व समाजाने मिळून एकत्रितपणे आज ही शोभायात्रा गिरीश जाधव आणि त्याचे सर्व सहकारी मिळून यांनी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण सामील झालेलो आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बीडच्या आष्टी इथं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार सुरेश धस यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादनही केलं। यांना विनंती आहे की आपण विचार आमदार सुरेश अण्णा जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन केले। यावेळी खोतकर यांनी जनतेला आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। तसंच आंबेडकर अनुयायी जालना शहरातील मस्तगड इथं अभिवादनासाठी गर्दी केली। इकडे उल्हासनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम पाहायला मिळाला। चित्रकार राहुल किर्दक यांनी तब्बल 135 चित्र पेन्सिल आणि चारकोन सहाय्यानं रेखाटून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मानवंदना दिलेली आहे। बदलापूरमध्ये मध्यरात्री उशिरा भीम अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली। पूर्वेच्या रमेशवाडी परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रत्येक अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। यावेळी बाबासाहेबांचा भारतीय संविधानाचा विजय असो असा जयघोष करण्यात आला। जयंतीनिमित्तानं आंबेडकर पुतळा परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली।